तुमच्या जिम मध्ये तुम्ही एखादा कार्यकर्ता असा बघितला असणार आहे की तो जाड जॅकेट घालून, हेवी जॅकेट घालून ट्रेडमिलवर पळत असतोय किंवा वर्कआउट करत असतोय आणि त्याला असं वाटत असते की आपल्या बॉडीमधनं जर जास्त घाम गेला तर आपल्या बॉडीमधनं जास्त फॅट बर्न होणार आहे. तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्ते मित्रांनो, मी आर के आणि आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जास्त घाम म्हणजे जास्त फॅट जळते. पहिली गोष्ट तर आपल्याला घाम काय असतो, तर आपल्या बॉडीचं ज्यावेळेला टेम्परेचर वाढते किंवा आपण उष्ण वातावरणात जातोय तर अशा वेळेला आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीमधले जे स्वेट ग्लँड्स असतात किंवा घामाचे ग्रंथी असतात ते घाम रिलीज करतात. त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे असते ते मेंटेन राहते आणि ही आपल्या बॉडीमधली कुलिंग सिस्टीम असते आणि यामध्ये आपल्या बॉडीमधलं 99% पाणी बाहेर पडत असते ना की फॅट बाहेर पडत असते. आणि ज्यावेळेला तुम्ही वजन करताय घाम गेल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला असं वाटते की माझं फॅट बर्न झालं, पण हे ऍक्च्युअल असते आपल्या बॉडीमधलं वॉटर. त्यामुळे तुम्हाला थोडंफार वजन कमी झाल्यासारखं, पण ज्यावेळेला तुम्ही परत पाणी पिताय त्यावेळेला तुमचं वेट जे असते ते पुन्हा पहिल्यासारखं दाखवत असते. त्यामुळे घामाचा आणि फॅट लॉसचा काही संबंध नसतो. त्यामुळे तुम्हाला जर का असा गैरसमज असेल की मी जॅकेट घालून वर्कआउट केला, माझ्या बॉडीमधनं जास्त घाम गेला तर माझ्या बॉडीमधनं जास्त फॅट बर्न होणार आहे, तर हा गैरसमज दूर करा. तुम्हाला जर खरंच फॅट बर्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅलरीज ट्रॅक करणं गरजेचं आहे, कॅलरी डेफिसिट मध्ये राहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. तुमचा मेटाबॉलिझम आहे तो ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं फॅट लॉस होणार आहे, ना की तुमचं हेवी जॅकेट घालून किंवा जास्त घाम काढून यामुळे तुमचं फॅट लॉस होणार नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे तो दूर करा आणि मला फॉलो केला नसेल तर मला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.